हाय फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहे आता माढाचा प्रकल्प बघण्यासाठी, माढाचे रूम्स वगैरे. तर आम्ही आता शिरढोणला जाणार आहे. शिरढोण जे की ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये आहे. तर हे बघा, आम्ही आता काटे नाक्यावरून निघालेलो आहे कोळेगाव मार्गे आणि पल्लावा सिटीपासून खूप जवळ आहे आणि खूप छान असा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही कोळेगाव नाका क्रॉस केलेला आहे आणि असं खूप छान असा समाधान हॉटेलच्या समोरून एक हा रोड बनवला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि पहिले इथे ॲक्च्युली रोड नव्हता आहे, पण आता खूप छान असा सिमेंटचा रोड बनवलेला आहे आणि 4 लेनचा रोड आहे. आणि हे बघा, पल्लावा सिटी डोंबिवलीवरून खूप जवळ आहे आणि पल्लावा सिटी लगतच कोणी पल्लावाच्या आणि पल्लावा सिटी लोढा आहे यांच्यामध्ये माढाचं प्रोजेक्ट बनवलेलं आहे. 20 मालेचे आणि 8 मालेचे बिल्डिंग, 19 आणि 15 मालेचे असं काय ते आहे. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. हे बघा, रोड तर खूप छान बनलेला आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की ते प्रोजेक्ट पण खूप छान आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी ते बघण्यासाठी चाललेलं आहे. तर हा बघा, सिमेंटचा रोड असा खूप छान असा मोठा बनवलेला आहे. तर चला, मी तुम्हाला पुढे दाखवतोच आहे. बाहेर हे आता सॅम्पल फॅक बघण्यासाठी इकडे आहे आणि 1 वर्षापासून बरेच लोक राहायला पण इथे आलेले आहे आणि बऱ्याच लोकांना भेटलो पण आतमध्ये इकडे ऑफिसच्या तिथे. तर सांगितलं खूप छान प्रोजेक्ट आहे. ते बघा, तुम्हाला आतमध्ये दाखवतोच मी. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. माढाचा प्रोजेक्ट कोकण माढा छान असं आहे बघा. गार्डन वगैरे बनवलेलं आहे, बाहेरच पार्किंगची बी सुविधा केलेली आहे. खूप छान असं गार्डन बनवलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे आणि खूप असाच मोठा स्पेस आतमध्ये आहे. छान असं कन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला वाटणार नाही की माढाचं प्रोजेक्ट आहे, असं वाटतं की एखाद्या चांगल्या नामांकित बिल्डरनी बांधलेलं आहे. राईट साईडला पार्किंग वगैरे आहे. तुम्हाला 8 मालेचा टावर आहे, पण आहे 15 मालेचा. इकडे हे 2 गेलेले आहेत आणि हे ग्राउंड फ्लोर आहे. इकडे पण काही फ्लॅट्स आहेत आणि या साईडला समोर पण फ्लॅट्स आहेत. मी बघण्यासाठी चाललो आहे, तुम्हाला दाखवतो सॅम्पल फ्लॅट कसे आहेत. तर सगळे पुढे जाऊया. बघा मित्रांनो, इथं लेफ्ट साईडला खूप चांगलं स्पेस वगैरे दिलं तुम्ही, म्हणजे सायकल वगैरे काही असं ठेवू शकता. आणि इथं जिना पण दिलेला आहे, 2 जिने दिलेले आहेत ॲक्च्युली वरती जाण्यासाठी. हे बघा सॅम्पल फ्लॅट. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. बघा, खूप छान असा हॉल बनवलेला आहे. हे बघा, हॉल पण छान आहे. हे मधलं किचन आहे. हे बघा, राईट साईडला किचन असं बनवलेलं आहे. सुंदर किचन आहे, मजबूत आहे. आणि हे इकडं लेफ्ट साईडला बाथरूम आहे. लाईट बघू इच्छिता तुम्ही, लेफ्ट साईडला बाथरूम आहे. बाथरूममध्ये आतमध्ये बेसिंग वगैरे दिलेलं आहे. बाथरूम मोठं आहे. हे टॉयलेट आहे. टॉयलेट पण म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठं आहे.
जास्त काय असं तुम्हाला अडचण वगैरे जाणार नाही. हे बेडरूम आहे, हे बघा बेडरूममध्ये आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी बेडरूम. हे सॅम्पल फ्लॅट आहे ॲक्च्युली, याने ठेवलेलं आहे बेडरूम. आणि बेडरूमच्या हे खिडकीच्या बाहेर बघा, हे तुम्हाला दाखवलं ग्राउंड फ्लोअरवरून गार्डन वगैरे बाहेर आहे, म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे बघा सेंटरमध्ये गार्डन बनवलेलं आहे. असं आल्याच्यानंतर हे खूप छान असं वाटतं तुम्हाला. आणि शुद्ध हवा वगैरे आहे, असं काय असं घाणघीण काय नाही. आणि BMCचं पाणी पण आहे इकडे बघा, किती छान वाटते. हे सॅम्पल फ्लॅट आहे तर हे बघा मित्रांनो, नक्कीच आवश्यक भेट द्या इकडे. आणि कमी याच्यामध्ये ज्यांचं बजेट नाही आहे आणि मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न आहे, अशा लोकांसाठी खूप छान आहे. फक्त मुळात असं आहे की हे बघा इथे पाणी वगैरे सगळं करत आहे चांगलं व्यवस्थित. हे बघा मित्रांनो, पार्किंग वगैरे आहे बाहेर आल्याच्यानंतर. खूप छान अशी पार्किंग दिली, खूप मोठी पार्किंग आहे शिरढोण ठाणे जिल्ह्यामधले. आणि हे बघा पार्किंगमध्ये आहे आम्ही सध्या आता. हे बघा खूप छान असं वाटते इकडे, वातावरण पण खूप झाडं वगैरे लावलेले आहेत. मागच्या साईडला गार्डन वगैरे आहे मित्रांनो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बिल्डिंग ही 8 माळ्याचं टावर आहे. हे दिसते समोर, हे 8 माळ्याचं आहे. आणि त्याच्या समोर ते दिसते तिकडे एक मला वाटते 15 माळ्याचं आहे. तर हे बघा हे 8 माळ्याचं टावर आहे. आणि कन्स्ट्रक्शन खूप छान आहे ॲक्च्युली. हे बघा, हे बघा ही पार्किंग वगैरे पण खूप मोठी अशी पार्किंग दिलेली आहे. झाडं वगैरे पण लावले. हे जे टावर दाखवतो तुम्हाला, हे बघा हे 19 माळ्याचं सॉरी 15 माळ्याचं टावर आहे. आणि हा पण खूप छान आहे, बाजूलाच लावूनच आहे. पण थोडं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये प्राईसचं थोडं डिफरंट असल्यामुळे आहेच. आणि तिकडे ग्राउंड फ्लोअर देखील इथं पार्किंग दिली खाली, बाईक पार्किंग. हे बघा किती छान असं दिसते, किती भारी टावर दिसतात बघा, खूपच छान दिसते मित्रांनो. नक्कीच या, आवश्यक या, भेट द्या. चला तुम्हाला दाखव. आणि जरूर या, खूप छान असं प्रोजेक्ट आहे म्हाडाचा, कोकण म्हाडाचा, शिरढोणमध्ये, जे खोनी पल्लावा साईडला आहे. तर हे बघा नदी वगैरे बाजूला आहे, खूप छान असं पाणी. पावसाळ्यात तर खूपच छान अशी नदी दिलेली इकडे, नदीला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. तर चला मित्रांनो, नक्कीच या, आवश्यक भेट द्या. आणि ज्यांचं घर घेण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच इथं पूर्ण होईल. आणि स्वस्तात मस्त आहे.